jungle. दारूच्या नशेत बापलेकात वाद, झटापटीत वडिलांचा खून. लाकडेवाडीतील धक्कादायक घटनेने परिसर हादरला. अवैध दारू विक्रीवर ग्रामस्थांचा संताप. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लकडेवाडी येथे गुरुवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत दारूच्या नशेत झालेल्या बापलेकातील वादाचे रूपांतरण थेट खुनात झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत खंडू श्रीमंत भिसे, वय वर्ष 46, व्यवसाय शेती, हे आपला मुलगा सोन्या उर्फ पृथ्वीराज खंडू भिसे, वय वर्ष 22, याच्यासोबत घरी होते. दोघेही दारूच्या नशेत असल्याने त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद पुढे भांडणात परिवर्तित झाला. झटापटीदरम्यान मुलाने वडिलावर हल्ला केल्याचे खंडू भिसे गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लकडेवाडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावात अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री सुरू असून त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहेत. दारूच्या व्यसनामुळे गावातील अनेक तरुणांचे आयुष्य अंधारात गेले असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे लकडेवाडीतील महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी उमदी पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रारी व निवेदनेही दिली होती. मात्र अद्याप ही संबंधित धंदे सुरूच असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे लकडेवाडी गावात भीती, संताप आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले असून अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काल उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या लकडेवाडी येथील बडगर वस्ती येथे खंडू श्रीमंत भिसे हे त्यांच्या अंगणामध्ये रक्ताच्या थरोळ्यात पडलेले तशी आम्हाला बातमी प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे आम्ही सदर ठिकाणी जाऊन पाहता खंडू श्रीमंत भिसे यांच्या डोक्यात कशांतरी मारहाण होऊन ते जागेवरच मयत झालेले होते. सदर घटनेच्या अनुषंगाने उमदी पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर 160/26 BNS कलम 103(1) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये यातील मयत खंडू भिसे यांचा मुलगा पृथ्वीराज भिसे यांनीच त्याचा डोक्यात दगड मारून तो पीत असलेल्या दारूच्या तसेच इतर गोष्टींना कंटाळून डोक्यात दगड मारून त्याचा खून केला असे निष्पन्न झाले होते. सदर गुन्ह्यामध्ये यातील आरोपी पृथ्वीराज खंडू भिसे याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. सदर घटनास्थळी माननीय वरिष्ठांनी भेट दिलेली आहे आणि सदर खुनाच्या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत.